नमस्कार, मी ॲडव्होकेट दादाराव पवार, जिल्हा संघटक रिपब्लिकन पीपल्स फ्रंट. मी सामाजिक चळवळीमध्ये कार्यरत असून काही काळ पत्रकारिता केलेली आहे. या ठिकाणी जो मी मुद्दा आता बोलायला चाललो तो अतिशय गंभीर आहे आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकाराविषयीचा हा मुद्दा आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की गेल्या काही वर्षांपासून मोहोळ शहर आणि तालुक्यामध्ये बाहेरच्या तालुक्यातील आणि जिल्ह्यातील गोरक्षकांनी उच्छाद मांडलेला आहे. गोरक्षा करण्याच्या नावाखाली मोहोळ तालुक्यामध्ये या लोकांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केलेला आहे. मोहोळ तालुक्यातील अनेक मुस्लिम समाजाच्या युवकांवरती त्यांच्या माध्यमातून खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. मी स्वतः काही केसेसमध्ये वकील म्हणून काम पाहिलेलं आहे, काही वेळा बातमीदारी केलेली आहे. त्यामुळं ही गोष्ट प्रामुख्यानं माझ्या निदर्शनास आलेली आहे. सांगायचा मुद्दा असा आहे, ज्यावेळी एखाद्या जनावराची वाहतूक करताना वाहन पकडलं जातं त्यावेळी हे गोरक्षक, कथित गोरक्षक त्या वाहन चालकाला मारहाण करतात, त्यांच्याकडून त्यांची आर्थिक लूट करतात, पोलिसांशी संगनमत करून खोटे गुन्हे नोंदवतात. या गोरक्षकांचा मास्टर माइंड एक पुण्यातला स्वामी नावाचा, शिवशंकर स्वामी नावाचा एक मास्टर माइंड आहे. तो हा सगळं नेटवर्क चालवतो. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सुमित नवले आणि परमेश्वर आतकरे ही दोन माणसं उत्तर सोलापूर, बार्शी, वैराग, माढा, पंढरपूर या भागातील गोरक्षकांना एकत्र करून वाहने अडवणे, वाहन चालकांना मारहाण करणे हे फक्त जनावरांची वाहतूक करणाऱ्या लोकांबद्दलच होत नाही, तर इतर सामान्य लोकांची वाहनं अडवून देखील अशा घटना घडलेल्या आहेत. आणि यांची मुजुरी इतकी वाढलेली आहे, यांची दहशत इतकी आहे की त्यांच्या विरोधात कोणीही केस देण्यासाठी धजावत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि राज्य लेवलच्या यांना हा शिवशंकर स्वामी नावाचा एक गुन्हेगार आहे, तो नेटवर्क चालवतो आणि त्यांच्या माध्यमातूनच अन्याय अत्याचार घडतात. आता पोलिसांनी जनावरं जप्त केली. जवळपास गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये 20 ते 25 हजार जनावरं जप्त करण्यात आली आणि संबंधित गोशाळेकडे जमा केली. तर ती जनावरे गोशाळेत आहेत का नाही या गोष्टीची खात्री कधी पोलिसांनी केली का? तर अजिबात केलेली नाही. आज जर पोलिसांनी आपण दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये जाऊन स्वतः पाहणी केली तर त्यांना तिथं जनावरच आढळून येणार नाही. कारण हे गोरक्षक, हे गोशाळा चालक हे लोक काय करतात, ह्या जनावराची ताबडतोब विक्री करून स्वतःचा आर्थिक स्वार्थ साधून घेतात. खऱ्या अर्थानं गेल्या 12 तारखेला जे काय मोहोळ येथील निष्पाप असलेल्या कुरेशी लोकांवरती संघटित गुन्हेगारीचं BNS 111चं जे कलम लावण्यात आलं ते अन्यायकारक पद्धतीनं लावण्यात आलं. वास्तविक पाहतात तसा गुन्हा त्यांच्यावरती दाखल होण्याला ते पात्रच नाहीत. खऱ्या अर्थाने हे गोरक्षक, हे गोशाळा चालक आणि हा मास्टर माइंड शिवशंकर स्वामी हे खऱ्या अर्थानं ह्या 111 दाखल होण्याला पात्र आहेत. कारण यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल आहेत. लोकांना अडवणे, त्यांना मारहाण करणे, त्यांचे पैसे काढून घेणे, मर्डर करणे, हाफ मर्डर करणे असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे यांच्या विरोधात दाखल आहेत. मोहोळ पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर मला माहिती असलेले 704/2025 आणि 745/2025 या गोरक्षकांवरती हे 2 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. परंतु मागच्या काही दिवसांपूर्वी मोहोळचे सन्माननीय पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे साहेब यांना कोणत्या तरी कथित महिलेने, कोणतरी ठाकूर नावाची महिला आहे, तिनं असभ्य भाषेमध्ये आणि असंवैधानिक भाषेमध्ये जे काय सुनावलं त्यानं सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला देखील ते वाईट वाटलं. कारण माझे आजोबा देखील पोलीस होते. खऱ्या अर्थानं त्या ठाकूर नावाच्या महिलेनं हेमंत शेडगे साहेबांनाच नाही तर राज्याच्या संपूर्ण पोलीस प्रशासनाला चॅलेंज केलेलं आहे. ही गोष्ट गांभीर्याने घेण्याची गरज आहे. तर अशा लोकांवरती 111 कलम दाखल होण्यास हे पात्र आहेत. अशा लोकांवरती 111चं कलम लागत नाही.
परंतु निष्पाप रोज मजुरी करून काम करणाऱ्या लोकांना हे 111चं कलम लावलं गेलं. हे अन्यायकारक पद्धतीनं लावलं गेलेलं आहे. आमची एकच मागणी आहे की पोलीस प्रशासनाला थेट चॅलेंज करणाऱ्या, मोहोळ तालुक्यातील रहिवासी नसणाऱ्या या गोरक्षकांची माहिती पोलीस प्रशासनाकडे आहे. त्यामध्ये प्रामुख्याने हा शिवशंकर स्वामी आहे, सुमित नवले आहे, परमेश्वर राऊत आहे. ह्या लोकांचं पोलीस प्रशासनाने कॉल डिटेल्स काढावे. आम्ही थेट कारवाई करा म्हणणार नाही. कॉल डिटेल्स काढून त्यांची लिंक एस्टॅब्लिश करावी आणि त्या माध्यमातून ह्या खऱ्या संघटित गुन्हेगारांना यांच्या मुसक्या आवळणं काळाची गरज आहे. आणि मोहोळ तालुका हा आमचा शांतताप्रिय तालुका आहे. मोहोळ तालुक्यामध्ये अशा जातीय दंगली कधी घडलेल्या नाहीत, पण हे लोक केवळ मुस्लिम समाजाला टार्गेट करून इथं मोठा धार्मिक दंगली घडवण्याचं तर ह्यांचा कट नाही ना. कारण इतर तालुक्यातनं यायचं आणि मोहोळ तालुक्यातली कायदा सुव्यवस्था बिघडवायची हा एक कलमी कार्यक्रम यांचा असल्याचं या ठिकाणी जाणवतं आहे. तर आमची पोलीस प्रशासनाला या निमित्ताने एवढीच विनंती आहे की हे जे काय कथित गोरक्षक आहेत ह्या सगळ्यांवरती जे काय गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्यांची माहिती घेऊन या लोकांवरती BNS कलम 111 प्रमाणे कारवाई करून यांचा कायमचा बंदोबस्त करावा एवढंच मी या ठिकाणी नमूद करतो. आणि जे काय गोशाळेला जनावरं जमा केले आहेत आजपर्यंत दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये, या गुन्ह्यामध्ये त्या जनावरांची पोलीस प्रशासनानं जाऊन पाहणी करावी. जर तिथं जनावरं नसतील तर अशा गोशाळा चालकांवर देखील या पोलीस प्रशासनानं कारवाई करायला पाहिजे. कारण जे गुन्हे दाखल आहेत त्या गुन्ह्यातला तो मुद्देमाल आहे. जर मुद्देमालच नष्ट होत असेल आणि तोही कोर्टाच्या आणि पोलिसाच्या परमिशनशिवाय, तर अशा गोशाळा चालकांचे विरोधात देखील कायद्याने गुन्हे दाखल करणे काळाची गरज आहे. आणि या निमित्तानं मी एवढंच सांगतो